Hello student, now this is my lecture number 28. Now date is 28 August 2020. तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरला आपण कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन चं रिलेशन पाहिलेलं आहे आणि आपण प्रूव्ह केलेलं आहे A plus R plus T is equal to 1. Now this A is QA by Q, this R is QR by Q, and this T is QT by Q. Now this is A, now this is R, and this is T. And from this you may define as the coefficient of absorption is defined as the amount of radiant energy incident on the body to the total quantity of radiant energy incident upon it. Absorb च्या ठिकाणी reflect च्या ठिकाणी transmission ठेवलेले तिन्ही व्याख्या आपल्याला मिळतील. Now coefficient of absorption is maximum in black surfaces. Now lamp black or platinum black are the very good example of good absorber. Now in that case it is the value of coefficient of absorption is 1. 1 सहसा असत नाही, पण आपण hypothetically समजून घ्यायचे the value of A is equal to 1. If A is equal to 1, then from this relation R and T is 0. पण बाकीच्या दोन व्हॅल्यू कधीच 0 असत नाही, त्याचं प्रमाण कमी असतं. कारण कशावरही एनर्जी जर इन्सिडेंट झाली तरी मॅक्झिमम जरी एनर्जी त्या बॉडीनं ऍब्सॉर्ब केली असेल तरी काहीतरी एनर्जी रिफ्लेक्ट होऊ शकते, काहीतरी एनर्जी ट्रान्समिट सुद्धा होऊ शकते. आणि काही एनर्जी ट्रान्समिट न करता सुद्धा ती बॉडी ऍब्सॉर्ब करते आणि ती एनर्जी स्वतःचं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा यूज करते. तर लॅम्प ब्लॅक और प्लॅटिनम ब्लॅक आर द गुड एक्झाम्पल ऑफ गुड ऍब्सॉर्बर. लॅम्प ब्लॅक म्हणजे दिव्याच्या वरती ती काजळी येते का नाही, तर ती काजळी जे असतो तो काळा एकदम सरफेस, एखाद्या लहान मुलाला दृष्ट लागू नये म्हणून वगैरे जुन्या काळामध्ये असं गालावर असा टिकला वगैरे लेडीज लावायच्या, आपण पाहिलं असेल. तर त्याची काजळी असते का नाही, काजळीला लॅम्प ब्लॅक म्हणायचं. नाउ पॉलिश सर्फेसेस आर द गुड रिफ्लेक्टर. तर पॉलिश सर्फेस मध्ये थर्मॉस असतो का नाही, थर्मॉस मधला आतला जो सर्फेस असतो एकदम गुळगुळीत असतो. तशा सर्फेस वरती जर एनर्जी इन्सिडेंट झाली तर सगळ्याला सगळी एनर्जी काय होऊ शकते, रिफ्लेक्ट होऊ शकते. आणि सगळ्याला सगळी एनर्जी रिफ्लेक्ट झाली तर तिथे आर काय असेल, 1 असेल आणि ए आणि टी कसा असेल, मिनिमम असेल. तसं डायथर्मल सबस्टन्सेसला एनर्जी त्याच्यावरती समजा हे मटेरियल आहे, ओके, हे मटेरियल आहे, याच्यावरती हे एनर्जी अशी इन्सिडेंट होती. तर ही एनर्जी जर ट्रान्समिट झाली त्या बॉडी मधनं तर असं जे मटेरियल असतं त्याला आपण म्हटलेलं आहे डायथर्मस मटेरियल. मग डायथर्मस मटेरियल आपण काय बघितलं, ग्लास, कॉल, सोडियम क्लोराइड, ऑक्सिजन, नायट्रोजन, ड्राय एअर. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ diathermal substances in which the heat radiation can pass easily. आणि दुसरं जे मटेरियल आहे समजा ही दिस इज द सरफेस ऑफ बॉडी आणि याच्यावरती रॅडिएंट एनर्जी इन्सिडेंट होते आणि ही एनर्जी याच्यातनं पासच होत नाही, इथेच ती कंट्रोल केली जाते, ती बॉडी आतमध्ये त्याला घेतच नाही. हे जे मटेरियल आहे द रेडिएशन कॅन नॉट पास थ्रू दिस मटेरियल, देन दिस बॉडी इज कॉल्ड ॲज अथर्मस बॉडी और अथर्मस मटेरियल. अथर्मस मटेरियल आपण काल बघितलेलं आहे, वूड, कॉपर, आयर्न, मॉइस्ट एअर, बेंझीन. these are the water, these are the examples of अथर्मस सबस्टन्सेस. तर हे आपण काल सगळं बघितलेलं आहे, थोडं समराइज मी केलेलं आहे. तर आजचं जे आर्टिकल आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट या जगामध्ये परफेक्ट किंवा आयडियल अवेलेबल नाहीये. In a universe there is no any ideal which is available, but a perfect which is very close to ideal, you may say that this is ideal. म्हणजे a plus r plus t equal to 1 जरी म्हटलं आपण, a बरोबर 1 म्हणलं आणि r आणि t 0 म्हणलं तर ते
असत नाही, त्याची काही ना काही किंमत असते. जसं आपण 11वीला शिकलो किंवा फिजिक्स मध्ये काही क्वांटिटी आपण मोजली की त्याच्यामध्ये एरर येतो. आपण काळजीपूर्वक मोजली, खूप काळजी घेतली तर एरर आपल्याला कमी कमी करता येतो, एरर आपल्याला नाहीसा करता येत नाही. एरर कॅन बी मिनिमाइज बट कॅन नॉट बी इलिमिनेटेड इवन इफ यू मे टेक ऑल प्रिकॉशन्स फॉर दॅट. त्याच्यामध्ये परत खूप मुद्दे आहेत, आता तिकडे विषयांतर व्हायला नको. तर परफेक्ट कुठली गोष्ट अवेलेबल नाहीये. नाउ देन यू मे डिफाइन ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. तरी पण आपल्याला डिफाइन करायचे परफेक्टली ब्लॅक बॉडी. खूप महत्वाचे आर्टिकल्स आहेत अकॉर्डिंग टू युअर बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू. परफेक्टली ब्लॅक बॉडी, आता पहिल्यांदा अगोदर समजून घ्या, परफेक्ट हा शब्दच अस्तित्वात नाहीये, त्याच्या जवळजवळ आपल्याला जाता येतं. तरी पण आपल्याला आपण डिफाइन करूया. A body which can absorb almost all radiant energy incident upon it. A body which can absorb almost all radiant energy incident upon it. Then you may say that such body is called as perfectly black body. But such body does not exist in nature. But a body whose properties are very close to the perfectly black body can be constructed in laboratory. By theories, then this body is said to be Fairy's perfectly black body. Fairy's perfectly black body. परत एकदा बघा. What is meant by perfectly black body? A body which can absorb almost all radiant energy incident upon it. आता मी तुम्हाला शिकवतोय, तुम्हाला 100% जर कळालं तरी आपण म्हणायचं मायटी जिंग इज परफेक्टली परफेक्ट. पण असं होत नाही, काही ना काही मुद्दा आपण मिस करू शकतो, काही ना काही एखादा शब्द आपल्याला न समजण्याचा राहू शकतो. अगदी त्याच पद्धतीने म्हणजे नो बडी इज परफेक्ट, जसं ह्युमन बिंगला आहे तसं बॉडीला सुद्धा आहे. परत एकदा बघा. ए बॉडी विच कॅन ऍब्सॉर्ब ऑलमोस्ट ऑल रेडिएट एनर्जी इन्सिडेंट अपॉन इट. जेवढी एनर्जी त्या बॉडीवरती इन्सिडेंट होते, सगळ्याला सगळी एनर्जी जर त्या बॉडीनं ऍब्सॉर्ब केली तर अशा बॉडीला म्हणायचं परफेक्टली ब्लॅक बॉडी. वन्स अगेन आय रिपीट. A body which can absorb almost all radiant energy incident upon it, then such body is called as perfectly black body. But a perfectly black body does not exist in nature. अशी कुठलीही परफेक्टली ब्लॅक बॉडी आज अखेर या जगामध्ये कुठेही उपलब्ध नाहीये, अवेलेबल नाहीये. हा मुद्दा समजला का? पण अशी बॉडी जिच्या प्रॉपर्टी या परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या खूप जवळ जवळ आहेत, अशी बॉडी लॅबोरेटरीमध्ये एका सायंटिस्टनं तयार केली आणि त्या बॉडीला त्यांनी नाव दिलं फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. फेरी इज द नेम ऑफ द सायंटिस्ट विच कॅन डिझाइन दिस बॉडी. देअरफॉर यू मे से दॅट दिस इज फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. समजलं का? ए बॉडी विच इज absorb almost all radiant energy incident upon it, then such body is called as perfectly black body. But such body does not exist in nature, but a body whose properties are very close to the perfectly black body can be constructed in laboratory. And such body is called as Fairy's perfectly black body. Fairy's perfectly black body. Now then, fairies perfectly black body. Now it's a construction कसा आहे बघा. Now construction. Now fairies black body consists of perfectly black body consists of double wall hollow metal sphere. बघा काय काय त्यांनी कन्सिडर केलंय. इट इज डबल वॉल हॅलो मेटल स्पियर. पहिला मुद्दा काय कन्स्ट्रक्शन मध्ये समजून घ्यायचं. डायग्राम समजला
की तोच कन्स्ट्रक्ट द्यायचा. इट कन्सिस्ट ऑफ डबल वॉल हॅलो मेटल स्पियर. बघा हे इट इज डबल वॉल हॅलो metal sphere. It consists of double wall hollow metal sphere. Now the space between two wall is evacuated. The space between two wall is evacuated. त्याचा अर्थ आपण नंतर सांगतो. दोन वॉल मधला जो स्पेस आहे तो काय केलाय, इव्हॅक्युएटेड केलेला आहे. इन्सिडेंट रेडिएशन इन्सिडेंट होण्यासाठी त्या डबल वॉल हॅलो मेटल स्पेअरला स्मॉल ओपनिंग ठेवलेलं आहे. त्याला आपण अपेरेचर म्हणूया. काय म्हणूया? नाउ दिस इज द अपेरेचर. अपेरेचर हा शब्द अवघड वाटायला लागला तर ओपनिंग म्हणा. काय म्हणा? ओपनिंग. Now a small opening or a small aperture is kept between double wall hollow metal sphere. स्पियर बॉडी असल्यामुळे स्पियर म्हणलेला आहे. समजलं? नाव एक कोनिकल प्रोजेक्ट. आता बघा थोडस रफली मी तुम्हाला सांगतो. याच्यातनं जर रेडिएशन एंटर झाले या बॉडीवरती तर काही रेडिएशन नॉर्मल रिफ्लेक्शन होऊ शकतात. आणि जर ते काही नॉर्मल रिफ्लेक्शन रेडिएशन जर बाहेर गेले आणि सगळ्याला सगळी एनर्जी जर त्या बॉडीने ऍब्सॉर्ब नाही केली तर ती बॉडी परफेक्ट फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी होणार नाही. तर नॉर्मल रिफ्लेक्शन अवॉइड करण्यासाठी या स्मॉल ओपनिंगच्या अगदी समोर एक कोनिकल प्रोजेक्शन प्रोव्हाइड करायचा. बघा समजते का? एक कोनिकल प्रोजेक्शन याला काय म्हणूया आपण? कोनिकल प्रोजेक्शन. अगोदर समजून घ्या कोनिकल प्रोजेक्शन. नाउ a conical projection provided in front of the small opening opposite diametrically to aperture. Exactly opposite diametrically to the aperture. मग त्याचं मेन काम काय? टू अवॉइड द बॅक रिफ्लेक्शन. कारण जसा रेडिएशन मध्ये येईल तसा काही डायरेक्ट सरळ बॅक सुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग जर तो बाहेर गेला आणि मग सगळ्याला सगळी एनर्जी ती बॉडी ऍब्सॉर्बच करणार नाही. 1% जरी बाहेर गेला तर ती बॉडी परफेक्टली ब्लॅक बॉडी होणार नाही. जेवढं रेडिएशन त्या बॉडीमध्ये एंटर होते ते सगळ्याला सगळं रेडिएशन त्या बॉडीनं काय केलं पाहिजे? ऍब्सॉर्ब केलं पाहिजे. तरच ती बॉडी काय होईल? फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी होईल. तर त्यामुळं परत एकदा बघा हा प्रश्न जर तुमच्या परीक्षेमध्ये बोर्ड एक्झामला आला आणि तुमची आन्सर शीट जर पैकीच्या पैकी मार्काला चालली किंवा गेली तर क्रॉस मॉडरेशन मध्ये हा मुद्दा संबंधित शिक्षक काळजीपूर्वक तपासतात. बुवा हे विद्यार्थ्यानं कोनिकल प्रोजेक्शनचा कन्सेप्ट बरोबर लिहिलाय का नाही. कोनिकल प्रोजेक्शन ओपनिंगच्या समोर किंवा डायमेट्रिकली अपोजिट प्लेस करण्याचं मुख्य कारण काय? टू अवॉइड द बॅक रिफ्लेक्शन. पहिला बघा a conical projection provided in front of the small opening to avoid the back reflection. अगोदर ओझर तर समजून घ्या. पुन्हा मी क्लिअर कट तुम्हाला सांगतो. तर हे आर्टिकल आजच्याच तासाला तुम्हाला पाठ होईल या पद्धतीनं. तर जितकं समजलं तेवढं अगोदर समजून घ्या. पुन्हा कंटिन्युटी मध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगेन. Now a conical projection is provided in front of the small opening to avoid the back reflection. Now सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण मगाशी बघितलंय. लॅम्प ब्लॅक इज द गुड एक्झाम्पल ऑफ गुड ऍब्सॉर्बर किंवा गुड एक्झाम्पल ऑफ ऍब्सॉर्बर इज लॅम्प ब्लॅक. तर ही बॉडी जी आहे ही बॉडी आतून लॅम्प ब्लॅक मटेरियलनं कोटेड केलेली आहे. द बॉडी कोटेड इनसाइड with lamp black.
body is coated inside with lamp black. The body coated inside with lamp black. हे काय? लॅम्प ब्लॅक. याला म्हणायचं कन्स्ट्रक्शन. काय म्हणायचं? अजून का बॉडी वर्क झालेली आहे. परत एकदा कन्स्ट्रक्शनचा शॉर्ट मध्ये बघा. अगोदर तर डायग्राम काढा, डायग्रामला लेबलिंग करा. तर बऱ्याच वेळेस हे आर्टिकल परीक्षेमध्ये ड्रॉ ए नीट लेबल डायग्राम ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी किंवा ड्रॉ ए नीट लेबल डायग्राम ऑफ फेरिस परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर लेबलिंगचा सुद्धा प्रश्न असतो. आणि नवीन अभ्यासक्रमामध्ये डायग्राम हा स्किलचा पार्ट घेतलेला आहे. कारण स्किल असल्याशिवाय तुम्हाला न्यूमेरिकल सुटणार नाही, स्किल असल्याशिवाय तुम्हाला डायग्राम काढता येणार नाही. त्यामुळे डायग्राम आणि न्यूमेरिकल याचं वेटेज जवळपास सारखं आहे. त्यामुळे डायग्राम काढताना स्फिअर म्हणायचं आणि डायग्राम असा काढायचा. नाव माय कन्सिडर दिस इज आयडियल बॉडी हॅव्हिंग डबल वॉल मेटल स्फिअर बनायचं ना, असं नको आहे. इट इज अ रिजिड बॉडी. तर डायग्राम काढताना स्किल मॅक्झिमम आपण वापरली पाहिजे. आता हे कन्स्ट्रक्शन झालं, अजून पूर्ण कन्स्ट्रक्शन नाहीये, पण एवढा पार्ट अगोदर समजून घ्या. आता बघा कन्स्ट्रक्शन कसं लिहायचं. अगोदर समजलं तुम्हाला, अगोदर परफेक्टली ब्लॅक बॉडीची व्याख्या लिहा, पुन्हा फेरिस परफेक्टली ब्लॅक बॉडीची व्याख्या लिहा. परत एकदा सांगतो, ए बॉडी which can absorb almost all radiant energy incident upon it is called as perfectly black body, but such body does not exist in nature. Therefore it is necessary to design a body in a laboratory whose properties are very close to the perfectly black body, and such body designed by Ferris. Therefore this body is called as Ferris perfectly black body. Now then you may say that construction. अगोदर डायग्राम काढा. आता कन्स्ट्रक्शन मध्ये एक एक त्याचं जे लेबलिंग केलंय ते एका वाक्यात लिहायचं, छोटे छोटे वाक्य करून. बघा, फेरिस किंवा इट कन्सिस्ट ऑफ डबल वॉल हॅलो मेटल स्फिअर. इट कन्सिस्ट ऑफ डबल वॉल, एक एक असं यायचं. इट कन्सिस्ट ऑफ डबल वॉल हॅलो मेटल स्फिअर. द स्पेस बिटवीन टू वॉल इज इव्हॅक्युएटेड. द स्पेस बिटवीन टू वॉल इज इव्हॅक्युएटेड. नाउ ए कोनिकल प्रोजेक्ट, या सिरियली काय होत नाही. ए कोनिकल प्रोजेक्शन प्रोव्हाइडेड इन फ्रंट ऑफ स्मॉल ओपनिंग टू अवॉइड द बॅक रिफ्लेक्शन. The body is coated inside. हे शब्द महत्वाचा आहे. The body coated inside with lamp black. A body coated inside with lamp black. A small aperture is kept between two walls. A small aperture is kept between two walls to enter the heat radiation. आपण घर बंगला किती मोठा बांधला, दरवाजा ठेवला नाही, तर उपयोग आहे का त्याचा? तर दरवाजा आपल्याला ठेवावा लागेल. कारण हीट रेडिएशन एंटर करायचे असतील तर ओपनिंग ठेवावं लागेल. पण हे ओपनिंग कसं ठेवायचं? जितकं शक्य असेल तेवढं लहान ठेवायचं. ए स्मॉल ओपनिंग इज केप्ट बिटवीन टू वॉल टू एंटर द हीट रेडिएशन. टू एंटर द हीट रेडिएशन. आणि हा वरचा जो भाग आहे, हा म्हणजे बॉडीचा आउटसाइड भाग, हा सिल्वर पॉलिश कोटेड. Outside the surface of the Ferris perfectly black body is coated with silver polish surface. हे सिल्वर पॉलिश मटेरियल. म्हणजे कुठलंही बाहेरचं रेडिएशन त्याच्यावर जर पडलं तर ते बॉडीमध्ये जाणार नाही. आपल्याला काय शिकायचे? जेवढं रेडिएशन त्या बॉडीमध्ये पडेल तेवढंच ऍब्सॉर्ब केलं पाहिजे. बाकीच्या बाहेरच्याचा काही संबंध नाही. म्हणजे बाहेरचं नाही, इकडे 100 टाकले 90 झाले, वरून 10 टाकले 100 झालं, पण ती परफेक्टली ब्लॅक बॉडी होईल असं नाही. जे इन्सिडेंट होते ते ऍब्सॉर्ब झालं पाहिजे, दुसरं नाही. दुसरं रेडिएशन ह्याच्यावर जर पडत असेल रेडिएंट एनर्जी, तर ती रेडिएंट एनर्जीचं काय झालं पाहिजे? रिफ्लेक्शन झालं पाहिजे.
त्यामुळं आउटर सरफेस काय केलाय आपण, पॉलिश विथ सिल्वर मटेरियल. पॉलिश विथ सिल्वर म्हणजे एकदम चकाचक केला, म्हणजे काही जरी हे पडलं तरी हे होऊ नये. आणि हा इव्हॅक्युएटेड स्पेस काय करायचं मागचं कारण असं आहे, समजा ह्या लॅम्प ब्लॅक वरती रेडिएशन पडलं आणि एनर्जी त्या रेडिएशन ऍब्सॉर्ब केली, तर काही एनर्जी ह्याच्यातनं पास होऊन या स्पेस मध्ये जाऊ शकते. आणि तो जर स्पेस मध्ये जर एअर पार्टिकल असतील तर ते एअर पार्टिकल ती हीट काय करतील, ऍब्सॉर्ब करतील आणि ते वरच्या वॉलला जातील. आणि त्या वरची वॉलला गेल्यानंतर परत त्याचं काय होईल, इमिशन होईल आणि सगळ्यात सगळी एनर्जी ती बॉडी काय करणार नाही, ऍब्सॉर्ब करणार नाही. म्हणजे हा लॉस टाळण्यासाठी त्या दोन वॉल मधला जर स्पेस आपण इव्हॅक्युएटेड केला तर रेडिएशन पलीकडे जायची काय आवश्यकता भासणार नाही, आपल्याला ते टाळता येईल. देअरफॉर द रिझन बिहाइंड दॅट द स्पेस बिटवीन टू वॉल इज इव्हॅक्युएटेड. समजलं का? आता परत एकदा बघा शॉर्ट मध्ये कंस्ट्रक्शन. Fairy's perfectly black body consists of double wall halo metal sphere. The space between two walls is evacuated. A small opening is kept between two walls. Say it is aperture. Now a body coated inside with lamp black. Outside surface of the body coated with silver material. Silver material to avoid the absorption of the radiant energy which is incident on the body from outside. Now a conical projection is provided in front of the small opening to avoid the back reflection. याला म्हणायचं कंस्ट्रक्शन. Now then working. आता ही बॉडी Fairy's perfectly black body कशी होते त्याचं आता वर्किंग बघा. Now then this is incident radiation. It is incident radiation. Now incident working बघा. As soon as the incident radiation enter in a body through small opening, first of all incident on the conical projection of inclined surface. हे टोकावर नाही, कुठे इन्क्लाइन सरफेस वरती हे इन्सिडेंट झाले. तर समजा याच्यात आपण समजून घेऊया किंवा 100 कॅलरी रेडिएशन या बॉडीमध्ये एंटर झाले तर त्या 100 पैकी हे कोनिकल प्रोजेक्शन वरती जो लॅम्प ब्लॅक कोटेड केलेला आहे हा किती पर्सेंट ऍब्सॉर्ब करेल, 97% ऑफ टोटल एनर्जी इन्सिडेंट ऑन द लॅम्प ब्लॅक ऍब्सॉर्ब. इज इट राईट? आता 97% मध्ये आता राहिली किती, 3%. नाउ देन देयर इज अ इंटरनल रिफ्लेक्शन. बॅक रिफ्लेक्शन होणार नाही, असं इंटरनल रिफ्लेक्शन होईल. तर दुसऱ्या पेन घेऊयात म्हणजे कळेल तुम्हाला. हे रिफ्लेक्शन झालं तर याच्यामध्ये राहिलेल्या 3% मध्ये परत किती टक्के ऍब्सॉर्ब होईल, 97%. पुन्हा इथं काय होईल, हे रिफ्लेक्शन होईल. हे काय मी काढले तसंच काय परीक्षेत काढायचं नाही, तुमच्या पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने काढू शकताय. पुन्हा या पद्धती अजून एखादं काढायचं असेल तर तुम्ही असं काढू शकता. परत हे 3-4 रिफ्लेक्शन आपण दाखवू शकताय. समजलं का? आता परत एकदा बघा, वर्किंग हे खूप महत्वाचं आहे. As soon as the heat radiation enter in a Fairy's perfectly black body through this small opening, first of all this incident radiation incident on the surface of the conical projection which is coated with lamp black at a inclined surface. Then 97% of radiant energy absorbed by this lamp black. Now remaining energy is
absorbed by this internal reflection. As soon as the incident radiation enter incident on the conical projection, it suffers internal multiple reflection. आपण शिकतोय ऍब्सॉर्प्शन आणि म्हणतोय रिफ्लेक्शन. जरा काळजीपूर्वक समजून घ्या. As soon as the incident radiation enter through a small opening, incident on the conical projection, it suffers internal multiple reflection. Remember that, and each reflection must absorb more than 97% of radiant energy incident upon it. In this way, almost all radiant energy absorbed by the body, and you may say that then this Fairy's perfectly black body is said to be perfectly black body. म्हणजे आतमध्ये आता काय झालं, इंटरनल रिफ्लेक्शन झाले. काय झाले, इंटरनल रिफ्लेक्शन. आणि प्रत्येक रिफ्लेक्शन किती एनर्जी ऍब्सॉर्ब करते, 97, मोर दॅन 97%. जुन्या पुस्तकामध्ये ते पर्सेंटेज 98% दिलं होतं. तर नवीन टेक्स्ट बुक मध्ये किती दिलंय, 97. आपण आपलं नॉलेज अपग्रेड करूयात. तर 97 म्हटलं तर आपण 97च घेऊयात. शेवटी सगळी एनर्जी ती काय होणार आहे, ऍब्सॉर्ब होणार आहे 3-4 यामध्ये. तरी पण आता आपण लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दुसऱ्या शेवटच्या पॅराग्राफला लिहायचं. जसं हे आर्टिकल तुम्हाला परीक्षेत आलं आणि तुमचं आन्सर शीट मी परत सांगतोय, पैकीच्या पैकी मार्क लागल्यानंतर आणि हे आर्टिकल असेल तर हा मुद्दा तुमचा बघितला जातो. कोनिकल प्रोजेक्शनचं मिनिंग विद्यार्थ्यांनी लिहिलंय का. ए कोनिकल प्रोजेक्शन इज प्रोव्हाइडेड इन फ्रंट ऑफ द स्मॉल ओपनिंग टू अवॉइड द बॅक रिफ्लेक्शन. त्याच पद्धतीनं ह्या शेवटच्या 2 ओळी पण लिहिल्यात का नाही हे तपासलं जातं. कुठल्या 2 ओळी बघा, समजून घ्या. द इफेक्टिव्ह एरिया ऑफ धिस Fairy's perfectly black body is equal to the aperture, is equal to the area of aperture. म्हणजे even if all precautions are taken, आपण सगळ्या प्रकारची काळजी घेतल्यानंतर सुद्धा काही ना काही एनर्जी या अॅपरेचर मधून बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे त्याचं प्रमाण भले कमी असेल पण पॉइंट मध्ये जरी बाहेर गेली तर 100% त्या बॉडीने ऍब्सॉर्ब केलेली नाही. म्हणून तो एरिया जेवढा लहान असेल तेवढा म्हणजे ती परफेक्टली ब्लॅक बॉडी काय होईल, मॅक्झिमम परफेक्ट कडे ती अचीव्ह होईल. इज इट राईट. म्हणजे इफेक्टिव्ह एरिया काय असेल, म्हणजे फक्त जर तो एरिया जर नसता तर मधल्यामध्ये फिरून सगळी बॉडीनं रेडिएशन काय केले असते, ऍब्सॉर्ब केले असते. पण शेवटी मध्ये जायला काहीतरी मार्ग पाहिजे का नाही. समजा आता चोर येऊ नये म्हणून आपण घर बांधलं, 4 भिंती इतक्या पक्क्या बांधल्या, खिडकी नाही, दरवाजा नाही, काय नाही, तर भीतीच नाही ना. मध्ये जाणार कसं, दरवाजा तर ठेवावा लागेल. तर अगदी त्या पद्धतीनं म्हणजे इफेक्टिव्ह एरिया ह्या बॉडीचा किती आहे, एरिया ऑफ अॅपरेचर. लक्षात आलं का. हे 2 मुद्दे खूप कॉन्सन्ट्रेट करा. एका दुसरी ओळ इकडे तिकडे चुकली तरी चालेल, काय हरकत नाही. A conical projection provided in front of the small opening to avoid the back reflection, and the effective area of this body is equal to area of aperture. म्हणजे इफेक्टिव्ह एरिया असून कुठला असणार आहे, म्हणजे तिथंच धोका आहे थोडासा, किंवा काही बाहेर जायला कुठे चान्स नाहीये. कारण रेडिएशन आतमध्ये आल्यानंतर बाहेर जायला चान्स एवढाच आहे, येण्याचा आणि जाण्याचा. तर याच्यातून काहीतरी रेडिएशन बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ह्या बॉडीचा इफेक्टिव्ह एरिया काय, इफेक्टिव्ह एरिया ऑफ दिस बॉडी इज इक्वल टू एरिया ऑफ अॅपरेचर. म्हणून आपण म्हणतोय a perfectly black body does not exist in nature, but a body whose properties are very close to or very near to perfectly black body is called as Fairy's perfectly black body. तर मला वाटतं आपल्या सगळ्यांना हे आर्टिकल समजलं असेल. तर याचा स्क्रीनशॉट घ्या. तर परत एकदा शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला, 2-3 मिनिटांमध्ये कसं लिहायचं बघा. समजल्यानंतर आपल्याला पाहिजे तसं लिहिता येतं. त्यामुळे मी प्रत्येक लेक्चरला जवळपास मी सांगत असतो आपल्याला, फिजिक्स हे इतका सोपा सब्जेक्ट आहे, फक्त अंडरस्टँडिंग खूप महत्वाचे आहे. आणि त्यासाठी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर पाहिजे. डायरेक्ट तुम्ही एमसीक्यू जर सोडवत बसलात आणि एमसीक्यू पाठ करत बसलात तर असं नाही. नीट JEE ह्या एक्झामला एमसीक्यू रेडीमेड असत नाहीत, तर ते एमसीक्यू कन्स्ट्रक्ट करून टाकलेले असतात. आणि क्वेश्चन कन्स्ट्रक्ट करून टाकल्याचं उत्तर, अप्लिकेशन ओरिएंटेडचं उत्तर हे तुम्हाला तेव्हाच देता येतं ज्या वेळेस तो भाग, तो सब्जेक्ट, तो टॉपिक
आपल्याला पूर्णपणे समजलेला असतो. त्यामुळे फिजिक्समध्ये माझे आपल्याला आग्रहाचं सांगणं राहील की आपण मॅक्झिमम त्याचे कन्सेप्ट समजून घ्या. आणि फिजिक्स मधला जो वगळलेला भाग आहे, ओमिट केलेला भाग आहे, हे बोर्ड एक्झाम पर्यंत ठीक आहे, पण कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जर तुम्हाला म्हणजे फेस करायचं असेल तर सगळेच टॉपिक तुम्हाला काळजीपूर्वक बघावेच लागतील. त्याला देयर विल बी नो एनी अल्टरनेटिव्ह. इज इट राईट? आता परफेक्टली ब्लॅक बॉडी बघा. A body which can absorb almost all radiant energy incident upon it is called as perfectly black body. But a perfectly black body does not exist in nature. But a body whose properties are very close to the perfectly black body can be constructed in laboratory, and that body is called as Ferri's perfectly black body. Now then construction diagram काढा. Now labeling केलं की तुम्हाला काहीच पाठ करायची गरज नाही. It consists of double wall hollow metal sphere. The space between two walls is evacuated. A conical projection provided in front of the small opening to avoid the back reflection. The body coated inside with lampblack. For heat radiation enter in a body, a small opening is kept between two walls. Two walls and outer surface of the body is polished with silver coated to avoid the absorption of the radiation enter on the surface of body outside. म्हणजे बाहेरून जे रेडिएशन त्या बॉडीवरती पडतील ते बॉडीने ऍब्सॉर्ब केले, ट्रान्समिट केले, आतमध्ये आले तर त्याच्यामुळे सुद्धा इफेक्ट होऊ शकतो. तर कसले रेडिएशन आतमध्ये येऊ नये म्हणून आउटर सरफेस काय करा, सिल्वर पॉलिश केला. काय केला? आणि पॉलिश सरफेसेस आर द गुड रिफ्लेक्टर, आपण काल बघितलेलं आहे. हे झालं कन्स्ट्रक्शन. आता मेन वर्किंग. आता वर्किंग करताना काय होणार? इन्सिडेंट रेडिएशन इन्सिडेंट झालं कशावरती? कोनिकल प्रोजेक्शनच्या इन्क्लाइन अँगल वरती. हे याच्यावर झालं की तर 97% एनर्जी काय करेल? ऍब्सॉर्ब करेल. आणि इथून पुन्हा त्याचं इन्सिडेंट इथं होईल. इथं परत 97 राहिलेल्यामध्ये 97%, रिमेनिंग मध्ये 97%, जे राहिले त्याच्यातले 97%, राहिले त्याच्यातलं 97%. इन दिस वे ऑलमोस्ट ऑल रेडिएंट एनर्जी ऍब्सॉर्ब बाय द लॅम्प ब्लॅक, अँड लॅम्प ब्लॅक इज अ पार्ट ऑफ बॉडी. त्यामुळे लॅम्प ब्लॅक म्हणा किंवा बॉडी म्हणा, आणि सगळ्याला सगळी एनर्जी ती बॉडी काय करेल? ऍब्सॉर्ब करेल. त्यामुळे आपण म्हणायचं ह्या बॉडीला परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी. पण एवढी काळजी घेतल्यानंतर सुद्धा त्याच्यामधून काहीतरी रेडिएशन आउटसाइडला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून शेवटी म्हणायचं द इफेक्टिव्ह एरिया ऑफ धिस फेरिस परफेक्टली ब्लॅक बॉडी इज इक्वल टू एरिया ऑफ ऍपरेचर. आणि हा एक मुद्दा जरा व्यवस्थित समजून घ्या. एकदा रेडिएशन त्या कोनिकल प्रोजेक्शन वरती इन्सिडेंट झाले की इट सफर्स इंटरनल मल्टिपल रिफ्लेक्शन. इट सफर्स इंटरनल मल्टिपल रिफ्लेक्शन. इट सफर्स इंटरनल, कारण आपण शिकतोय ऍब्सॉर्प्शन हा शब्द पण खूप महत्वाचा आहे. जसं या आर्टिकल मध्ये 3च महत्वाचे मुद्दे आहेत. कोनिकल प्रोजेक्शन, इट सफर्स इंटरनल मल्टिपल रिफ्लेक्शन, आणि इफेक्टिव्ह एरिया ऑफ दिस बॉडी इज इक्वल टू एरिया ऑफ ऍपरेचर. तर या पद्धतीनं एक फेरिस परफेक्टली ब्लॅक बॉडी किंवा परफेक्टली ब्लॅक बॉडी किंवा त्याचा डायग्राम हे जर व्यवस्थित केलं तर मला वाटतं यामध्ये काही शंका आपली राहणार नाही. ओके, आपण आज इथे थांबूया. थँक्यू. हॅव अ व्हेरी नाईस डे.